बघूया युपीएससीच्या एक्झाम मध्ये आलेला गुणोत्तर आणि प्रमाणवरचं एक्झाम्पल. काय दिलंय आपल्याला? ए कंपनीमध्ये पुरुष आणि स्त्रियांचं प्रमाण 13 आणि 10 दिलेलं आहे. बी कंपनीमध्ये पुरुष आणि स्त्रियांचं प्रमाण 7:5 दिलेलं आहे. आणि कंडिशन काय म्हणतोय? दोघं कंपनीमध्ये स्त्रियांची संख्या एक समान आहे, सारखी आहे. तर दोघं कंपनीच्या एकूण कामगारांचा आपल्याला काय काढायचंय? गुणोत्तर काढायचंय. मग कसं काढणार? बघा कंडिशन दिले, स्त्रियांची संख्या सारखी आहे, म्हणजे बघा स्त्रियांचा रेशो जर इथे ए कंपनीमध्ये 10 असेल तर बी मध्ये सुद्धा 10 पाहिजे. पण इथे तर 5 आहे, याला 10 बनवून टाकू, याला 2 ने गुणावं लागेल, याला 2 ने गुणावं लागेल. म्हणजेच किती झाला आता? हे तर 13 10 राहणार आहे, हे असेल 14 आणि हे किती झाले? 10. बरोबर. आता आपल्याला ए आणि बी चा एकूण कामगाराचा रेशो काढायचा आहे. ए ची बेरीज करा बरं, 13 आणि 10 किती झाले तुमचे? 23. बरोबर. बी ची बेरीज करा बरं, 14 आणि 10 किती असणार आहे? 24. अतिशय सिंपल एक्झाम्पल युपीएससीच्या एक्झाम मध्ये आले होते. अशा शॉर्ट ट्रिक साठी तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. जय हिंद.